नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर या ठिकाणी एकूण 680 जागेची भरती निघालेली आहे। आणि मित्रांनो, ही जी भरती आहे हे गट ड पदांसाठी होणार आहे। क्लास 4 पदांसाठी ही भरती होणार आहे। टोटल 680 जागा आहे। तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील। तर आता आपण पाहणार आहोत या ज्या 680 जागा दिलेल्या आहे यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी ही भरती होणार आहे। गट ड पदांसाठी भरती होणार आहे आणि यामध्ये नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय किंवा दंत किंवा आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय या ठिकाणी तुमची भरती केल्या जाणार आहे। वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे 15,000 ते 47,600 आणि एकूण जागा आहे 680। तर बघा मित्रांनो, यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत तर दिलेला आहे। टोटल 680 जागा आहे। यामध्ये SC 100, ST 54, विजा 31, भजब 19, भजक 37, भजड 19, विमाप्र म्हणजे SBC 19, OBC 160, EWS 73 आणि ओपन कॅटेगरी 168। टोटल 680 जागेची भरती होणार आहे। तर यामध्ये महिला, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी पण राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे। हे तुम्ही कास्टनुसार व्यवस्थित चेक करून घ्यायचं। याची जी पात्रता मागितली आहे ते फक्त 10वी पास। जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। फक्त 10वी पास याची पात्रता या ठिकाणी मागितलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा। कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे। तर यासाठी जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे हे 30 डिसेंबर 2023 नुसार राहणार आहे। ही आहे 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि 18 ते 45 वर्षापर्यंत मागासवर्गीयांना। लक्षात ठेवायचं, यामध्ये तुम्हाला 2 वर्ष कोरोनाचे पण वाढवून देण्यात आलेले आहे। म्हणून 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी राहणार आहे आणि 18 ते 45 वर्षापर्यंत ही मागासवर्गीयासाठी राहणार आहे। तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावे लागेल। ही एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। लक्षात ठेवायचं, ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयाला 900 रुपये। तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। मित्रांनो, यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे। ठीक आहे। एकूण गुण असणार आहे 200, प्रश्न असणार आहे 100, विषय आहे मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी व गणित 25 प्रश्न 50 गुण। 100 प्रश्न असणार आहे, 200 गुण असणार आहे। ठीक आहे। आणि वेळ असणार आहे मित्रांनो 2 तासाचा। पातळी जी असणार आहे ते शालांत लेवलची असणार आहे। 10वी लेवलची पातळी या ठिकाणी असणार आहे। आणि मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडावे लागणार आहे संपूर्ण यादी या PDF मध्ये दिलेली आहे। अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण PDF व्यवस्थित वाचून घ्यायची। संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। तर मित्रांनो, हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख आहे 20 जानेवारी। 20 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं, 20 जानेवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि 30 डिसेंबर पासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। लक्षात ठेवायचं, 30 डिसेंबर पासून तुम्ही अर्ज भरू शकता आणि अंतिम तारीख असणार आहे 20 जानेवारी। 20 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत। अशा प्रकारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यामध्ये निघालेल्या ग्रुप डी भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला PDF वाचायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ दे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।